आपण आहोत विक्रोळी कंदमवार नगर इथे। आज संवेदना फाउंडेशन स्पेशल चाइल्ड या मुलांच्या कार्यशाळेचा दुसरा वर्धापन दिन आहे। त्या निमित्ताने आपण भेटत आहोत। ही ताई सातत्याने काम करत आहे। आज तिचं आपण असं म्हणू शकतो की स्त्रिया काय करू शकत नाही। खरंच स्त्रीमध्ये जन्मदात आईचा एक गुण असतो, तिच्यात मातृत्व असतं आणि ते मातृत्व काय संवाद साधतात त्याच्यातनं दिसून येतं। आज खरंच त्यांच्या कामाला आपण अप्रिशिएट केलं पाहिजे की आज खूप छान प्रकारे काम करतात। ताई, तुमच्या कामाविषयी थोडक्यात आम्हाला जाणून घ्यायला आवडेल। धन्यवाद। मी प्रीती शिरीषकर, संवेदना सोशल फाउंडेशनची अध्यक्षा। संवेदना सोशल फाउंडेशन ही विशेष मुलांसाठी काम करणारी शाळा आहे किंवा केंद्र आहे असं म्हणू शकतो। त्याशिवाय थेरपी सेंटर पण आहे आमचं। आम्ही लहानपणापासूनच मुलांना, जी मुले विशेष असतात त्या विशेष मुलांवरती काम करण्याचं आम्ही काम करतो आणि ह्याच्यामध्ये मुलांना घडवणे, मुलांना शिक्षण देणे आणि त्यांच्या पायावरती उभं राहणे हे आमचं महत्त्वाचं गोल आहे किंवा आपलं ध्येय आहे असं तुम्ही बोलू शकता। ह्यामध्ये आम्ही 3 ते 18 वर्षा मुलांपर्यंत आम्ही शिक्षण तर देतोच, पण 18 वर्षाच्या पुढे मुलांचं काय, त्यांच्या भवितव्याचं काय ह्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करत असतो की ते मुलं कशी स्वतःच्या पायावरती उभे राहतील, स्वतःचीच कामं स्वतः करू शकतील, स्वतःचे अर्थार्जन करू शकतील किंवा ते स्वतःच्या पैसे कमवू शकतील। या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांना घडवण्याचा प्रयत्न केला जातो। याच्यामध्ये आम्ही सगळ्या व्यक्ती, टीचर्स, पालक, आमचे सगळे विश्वस्त, आम्ही सगळे मिळून ह्या मुलांना जास्तीत जास्त संधी देण्याचा आणि त्यांना मार्गदर्शन करण्याचा आमचा पूर्णपणे प्रयत्न आहे। जे आमचे केंद्र आहे ते फक्त थोड्याशा मर्यादित स्वरूपात आहे, त्याला आम्हाला अजून मोठा आकार द्यायचा आहे किंवा आम्हाला तिथे त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींचा समाविष्ट करायचा आहे, कारण की ह्या विशेष मुलांना घडवण्यासाठी बऱ्याच गोष्टींची गरज असते, जसं ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, वोकेशनल रिहॅबिलिटेशन किंवा वोकेशनल वर्कशॉप हे करणं गरजेचं आहे किंवा त्यांच्यासाठी आपल्याला छोट्या स्वरूपातले ज्या कोर्सेस म्हणतात जसे डिप्लोमा कोर्सेस ते सुरू करण्याचा माझा एक पण आहे किंवा ही गोष्ट मला माझ्या आयुष्यात करायची आहे की ह्या मुलांना कोणी नोकरीची संधी देत नाही, पण हे करण्यासाठी बऱ्याच गोष्टींची मदतीची गरज असते, म्हणजे पैशाच्या स्वरूपात, आर्थिक स्वरूपात, देणगी स्वरूपात किंवा वस्तूंच्या स्वरूपात हे मिळणं फार गरजेचं आहे, कारण की ह्या मुलांना विविध संधी देण्यासाठी या गोष्टी मिळवण्याची साठी पण गरज आहे। पण हे जर व्यवस्थित आपल्याला प्रॉपर पद्धतीने जर आपल्याला देणगी स्वरूपात वस्तू असतील तर आपण किंवा देणग्या आल्या तर आम्ही त्यांच्यासाठी अजून वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देऊ शकू किंवा म्हणजे आम्हाला एक वर्कशॉप सुरू करायचा आहे, इलेक्ट्रॉनिक वर्कशॉप, मेकॅनिक वर्कशॉप, सो देन मोठी मुलं येऊन इथे काम करू शकतील। तर त्याच्यासाठी नक्कीच निधीची गरज आहे, तर तुम्ही पुढे येऊन आमच्यासारख्या संस्थांना मदत करावी आणि आम्हाला आर्थिक स्वरूपात, वस्तू स्वरूपात जर तुम्ही मदत केली तर ती नक्कीच मुलांपर्यंत पोहोचेल। आम्ही त्यांना जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीच्या सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न करू। थँक्यू।